हिवाळा असल्यामुळं आवळा हा बाजारात खूप आलेला आहे. तर मी आवळ्याचा मुरब्बा बनवायला घेतलेला. 1 किलो आवळे घेतलेले, स्वच्छ धुवून घेतलेत आणि ते वाफवायला घेतले. तर एकदम पौष्टिक असा हा आवळ्याचा मुरब्बा बनवून घेऊयात आपण. त्यासाठी 1 किलो मी गूळ घेतलेला, पण त्यातला 1.5 किलोच मी टाकणार आहे. तोपर्यंत आवळे शिजले का हेही चेक करून घेऊयात. आवळे शिजलेले आहेत तर हे पण काढून ठेवायचेत आणि त्याला होल बनवायचेत. आणि जो गूळ आपण किसलेला त्यात मी हे होल बनवून टाकते. साधारण एखादी तास किंवा 2 तास तुम्ही ठेवू शकता. त्या आवळ्याला पाणी सुटेल आणि मग आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूयात. तर हे हलवून ठेवते मी. आता सध्या त्याला पाणी सुटलेलं नाही. आणि हे 250 ग्रॅम साखर घातलेली. तर अशा प्रकारे पाणी सुटलेलं आहे. तर आता मी हे गॅसवरती ठेवणार आहे. एक बारीक गॅसवरती हे बनवायला घेऊ आपण. साधारण 20 मिनिट लागतील आपणाला हे बनवायला. तर हे हलवून घ्यायचं. ह्यात दुसरं काही घातलेलं नाही आपण, फक्त गूळ, साखर आणि आवळे आहेत. तर ह्यात तुम्ही फ्लेवरसाठी विलायची, लवंग, मिरे घालू शकता. तर हे असे वरचीवर हे बघू शकता कशा प्रकारे पाक बनला जातोय. 1-2 तारी पाक बनवायचा आहे आपणाला. हे वाटून घेतलेले मी विलायची आणि लवंग. तर छान असं हलवून घ्या. हे बघू शकताय थंड झाल्यानंतर हे असा मुरब्बा बनतो आपला. एकदम क्रीमी झालाय. तर हे चेक करा आणि रोज एक आवळा लहान मुलांना खायला द्या. अतिशय पौष्टिक असा हा आवळ्याचा मुरब्बा 1 वर्षभर टिकेल असा हा मुरब्बा आहे. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. कसा वाटला दिरा तुला? खूप